नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. अधिक मास 2026 या महिन्याच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या किंवा धोंड्या महिन्याच्या सर्व भावी भक्तांना किंवा म्हणजे पूर्ण यूट्यूब परिवार, फेसबुक परिवार आणि इंस्टाग्राम परिवार यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही आमच्या पंढरी क्षेत्री जिकडे 65 एकर हे जे एरिया आहे पंढरपूरमध्ये, वारकरी ज्या ठिकाणी थांबतात प्रत्येक वाऱ्यांना मोठ्या त्यांचं हक्काचं माहेरघर म्हटलं तर चालेल. तर त्या ठिकाणी ना हरिनाम सप्ताह आणि असे वेगवेगळे प्रोग्राम म्हणजे केले जात आहेत गेले 4 दिवस. तर आज 24 तारखेला तिकडे आमच्या गावाकडून पुरणपोळीचा महाप्रसाद आहे सर्व वारकऱ्यांना. तर आत्ता अगदी टेम्पो भरून सर्व भगिनीने दिलेल्या पुरणपोळ्या पोहोचलेत पुढे. बहीण उमा पण आली आहे अधिक मासाची आंघोळ करायसाठी चंद्रभागेमध्ये. तर आता आम्ही सगळेच निघालो आहे. आजचं खूप सुंदर दिवस आहे, गावचं तिथं आज दिवस पण आहे पुरणपोळीचा. तर आम्ही तिकडे जाऊन पहिले तर आंघोळ करणार, मग मुखदर्शन करून घरी येणार आहे. आणि माझा अख्खा अधिक महिना उपवास आहे, मी पारायण करते घरी. तर असं विविध प्रकारे हरिनाम सप्ताह वगैरे हे असे विविध धार्मिक कार्यक्रम या महिन्यामध्ये चालू असतात. दान पुण्य करायचं असतं आणि माझी आजी करायची, नवनाथ महाराजांची पोथीचं पण पारायण करायची, मी पण करते. तर चला आता पंढरीला जाऊन येऊयात आणि तिथं आंघोळ करूयात, भेटूयात तिकडे. मला कधी एकदा जाते असं झालं आहे. सगळं अवघे गरजे पंढरपूर, दुमदुमली पंढरी वगैरे आज सगळं सार्थक ठरलेलं आहे पुन्हा एकदा, कारण आज एवढे भाविक आलेत अधिक मासाच्या निमित्ताने. चला मग जाऊयात. ओढ लागली पंढरीची, खूप जवळ आहे पण कधी एकदा जाते असं झालं. आता चंद्रभागेला आलो आहे, पुलावरती आम्ही, आणि आता 65 एकर इकडे चाललो आहे. खूप गर्दी आहे, भाविक सगळे बऱ्यापैकी आंघोळ करतायत. ती पण शूटिंग मला पाठवतो. शूटिंग देतो. या मंगळवेढ्याने 3 लाख पोळ्या आणल्या. काळ्या वाजा मंगळवेढ्याचे आमचे संदेश महाराज असतील, सगळे मंगळवेढेकर बसून ना सर्वांचा सन्मान कीर्तन झालं. आणि आज आमच्या आंबेगाव तालुक्यातील युवा नेते रमेश भाऊ येवले, रमेश शेठ माझ्या बसल्या, त्यांनी जवळजवळ 25,000
बघू शकता तुम्ही सकाळपासून एवढं जेवण चालू आहे आणि एवढ्या पुरणपोळ्या येत आहेत अजून. एवढ्या क्रेटमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक भागातून या पुरणपोळ्या आल्यात आणि खूप कौतुक वाटतं ना. आणि सगळं असं वातावरण असं म्हणजे विठ्ठलमय झालंय. प्रत्येक घराघरातून 11-21 अशा पोळ्या आलेल्या आहेत. बळीराम सदाशिव बळे, राहणार लाडोळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. अरे नमस्ते. तुम्ही इथं स्वयंसेवक म्हणून काम स्वयंसेवक म्हणून काम करता. अच्छा, दाखवा ना मला टेबल. व्यवस्था खूप छान केली आहे. किती वाजता जेवण सुरू झालं? किती वाजता? एवढी गाडी आलेली दिसली तरी उतरत नाही. आयशरनी पोळ्या भजी वगैरे आलेला आहे बघू शकताय. साहेब इकडे 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 आम्हाला ती मावशी बघा, तुम्ही लक्ष द्या जरा. मंगळवेढाकरांना हाल. हो हो, कोंडूबेरी का? अच्छा, आपले कुठे? हो हे बघा इथंच भेटले. अरे हरी मामा काय म्हणलं शूटिंग तरी करूयात आपल्या मंगळवेढा. त्यांनी काढायचं आहे. स्वयंसेवक बालुकर मंडळी हे लवकर जाणारे लोक आलेत या ठिकाणी. सगळं वाढपी कमी आहेत. ऍक्च्युली 4000 लोक जेवायला बसलेत आणि वाढणारे 4च लोक आहेत. हे सगळ्यांचा विचार करायचा. अजून 10 पंक्ती बसणार आहे. कुरडी ठेव ठेवती दुसरं. हे सगळे गावकरी आहेत आमचे, म्हणजे आयशरमधून भरून भरून पोळ्या आणतात. पूर्ण सगळं. आता मी भरपूर पोळ्या घेऊन जातो. आपणच दिले त्या. मुंबईला घेऊन चालले का तू पोळ्या? काय उचलला का? वाट गा सगळ्यांना वाढूयात की आपण वाढायचं सगळ्यांना. थांब. माईक जवळ यायचं आहे. तर हे मंगळवेढ्यावरून आलेली ट्रक आहे आणि ट्रक भरून पुरणपोळी दिलेली आहे सगळ्या आपल्या गावकऱ्यांनी मिळून. ताईच्या बचत गटाच्या महिलांनी पण दिली आहे आणि ताई खास करून आंबे घेऊन आले तिच्या शेतातले. या पोळ्यावरून पोळ्या गाडी अंगावर जाईल कुणाच्याकडे. ही तांड महिला काय नाही. एवढी गाडी आलेली दिसली तरी उतरत नाही. आणि असं ट्रक भरून सगळ्या पुरणपोळ्या येतात आहेत प्रत्येक गावातून. मी इकडे आलो होतो आणि इकडे आमरस आणि चालू झालं ना मग. तर इकडे आमरस आणि पुरणपोळीचं नैवेद्य लास्ट होतं जेवण. तर आम्ही इथं दाखवते की माझ्या गावातून किती मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या आल्या आहेत. चला आपण बघूयात. चलू मग. उमा बशीर मामा. उमा एकदम ती बिझी आहे. हे सगळे माझे गावकरी. हा माहित आहे ना, तेच सांगितलं मी तुला. तुम्ही बघू शकताय आपल्या मंगळवेढा गावाकडून ना एवढं ट्रक भरून पुरणपोळ्या आलेल्या आहेत. आणि हे सगळ्या आज सगळे वारकरी हे सगळे पुरणपोळी खाणार. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडं आंबे पण दिलेले आहेत. ताईने पण आंबे दिलेत, मग त्याचा आमरस केला गेला तिकडं. आणि हे सगळं आणि तिकडं भजनं कीर्तनं सुरू आहेत त्या पलीकडच्या. आणि मला ही कुरोडी भेटली आहे. पुढे सरका सरका पुढे पुढे सरका सरका पुढं सरका पुढं अजून सरका पुढं. आजी पुढे सरका सरका पुढे. एक लाईन बसू द्या. आता 4000 लोक बसले होते. उठा आजी उठा. सगळ्यांना खुर्च्या आणू का आता? सहकार्य झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक वारकरी भुकेला जाता कामा नये. ही जबाबदारी आपली आहे. तर अन्नदानासाठी रिस्टर पावती घेऊन या ठिकाणी आपली देणगी जमा करायची आहे. एकदम
पारायण तिकडे संपलं घराकडे आणि उभा राहिलेली सेवेकरी मंडळी आयडेंटिटी घातलेले जेवायचं एकच तिकडे गडबड जेवायला आहे. वाढायला मदत करा. तिकडं आयडेंटिटी घातलेली सेवेकरी मंडळी जेवायला वाढायला कृपा पदर पोचा आणि जेवायला वाढा पटपट पटपट. उमा आता सगळे जेवायला सुटले आणि आम्हाला नदीला जायचं. भयंकर भयंकर ऊन आहे. आता 65 एकर होऊन आता इकडे आलोय हरिरामा हरिकृष्णाच्या इकडे घाटावर आंघोळ करायला अधिक महिन्याची. चला आता करूया, दाखवते किती सुंदर दृश्य आहे ते. हा शांत स्वच्छ असा घाट. चला आपण कधी गेल्या अधिकात आलो होतो ना इथं पोरांना घेऊन श्रावणीला. कधी गेल्या पाठीमागच्या अधिकामध्ये पण आपण इकडं आलो होतो मुलांना घेऊन. व्हिडिओ आहे त्याचा. एवढी ट्रॅफिक जाम झाली बापरे. सगळ्या गाड्यांनी माणसांनी एकदम सगळं ब्लॉक झाला रस्ता. आम्ही निघालो 20 मिनिटानंतर. चंद्रभागा 103. अरे यार किती गोंधळ. अरे शॉर्ट मध्ये